अवकाळी वादळी पावसाने कोरेगावला झोडपले. पंचायत समिती प्रवेशद्वारावर झाडाची फांदी कोसळली. मागील महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेने त्रस्त झालेल्या कोरेगाव शहर आणि परिसराला गुरुवारी दिनांक 7 मे रोजी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने जोरदार झोडपले. दुपारनंतर सुरू झालेल्या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली. पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर झाडाची मोठी फांदी कोसळल्याने काही काळ ये-जा करणे अडचणीचे झाले होते. पाऊस थांबल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने तात्काळ फांदी हटवून मार्ग मोकळा केला. दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव परिसरात अचानक जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. काही क्षणातच वातावरणात मोठा बदल होऊन ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांनी दुकाने, इमारती आणि आडोशाचा आसरा घेतला. गेल्या काही दिवसांपासून कोरेगाव परिसरात तीव्र उन्हाचा कडाका जाणवत होता. मात्र गुरुवारी अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला आणि त्यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी अचानक बदललेल्या हवामानामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. कोरेगावात शुक्रवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. विविध शासकीय सेवांचा नागरिकांना मिळणार लाभ. महसूल विभागाच्या माध्यमातून मागील 2 महिन्यांपासून मंडल स्तरावर राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत शुक्रवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 10:30 वाजता कोरेगाव येथे मध्यवर्तीय प्रशासकीय इमारतीमधील सभागृहामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रमोद कुदळे आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली. ग्रामीण भागातील मंडल कार्यालयामध्ये यापूर्वी शिबिरे घेण्यात आली असून आता जिल्ह्यातील नागरी भागामध्ये एकूण 13 ठिकाणी महाराजस्व अभियान राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरेगाव तालुका मुख्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य राजेश्वरी दयानंद भोसले, पंचायत समिती सभापती रुपालीताई शिवाजी गुरव, सदस्य केतन चव्हाण, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. शिबिरामध्ये महसूल विभागासह शासनाचे विविध महत्त्वाचे विभाग सहभागी होणार असून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या अनेक सेवा आणि प्रमाणपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, सामाजिक सहाय्य योजनांचे लाभ, संजय गांधी निराधार योजना, स्वावलंबन योजना यासह विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली. याशिवाय कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, IGR विभाग, ICDS विभाग आदींचे स्वतंत्र स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांनी सांगितले. कोरेगाव शहरासह सुलतानवाडी आणि गोळवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी केले आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडल अधिकारी प्रशांत सदावर्ते, ग्राम महसूल अधिकारी तथा कोरेगाव तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष किरण उर्फ केटी पवार, ग्राम महसूल सहाय्यक सूरज सरगडे, मानद सहाय्यक संतोष बर्गे, दस्तगीर मुलानी, दत्तात्रय आगडेकर आदी परिश्रम घेत आहेत. 42 वर्षांच्या निष्ठेला अखेर न्याय. बबनराव कांबळे यांची भाजप ज्येष्ठ नागरिक जिल्हा संयोजकपदी निवड. कोरेगाव तालुक्यातील चंचळी गावचे सुपुत्र आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव कांबळे यांच्या तब्बल 42 वर्षांच्या निष्ठावान राजकीय सेवेचे फळ अखेर त्यांना मिळाले आहे. भाजपच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या सातारा जिल्हा संयोजकपदी त्यांची निवड झाल्याने चंचळी गावासह संपूर्ण कोरेगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या 4 दशकांहून अधिक काळ पक्षासाठी अहोरात्र झटणारे बबनराव कांबळे हे कार्यकर्ते पण जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गोरगरीब, दीनदलित आणि वंचितांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पदाची अपेक्षा न ठेवता पक्षाची ध्येय धोरणे सामान्यांपर्यंत पोहोचवणे, संघटन मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय राहिले. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये कांबळे यांच्यासारख्या निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्त्याला संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांच्या घामाची आणि निष्ठेची दखल पक्षाने घेतली, अशी भावना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. चंचळीसारख्या ग्रामीण भागातून संघर्ष करत मोठ्या राजकीय जबाबदारीपर्यंत पोहोचलेल्या बबनराव कांबळे यांच्या निवडीमुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अवघ्या 48 तासात दरोडेखोर जेरबंद. मसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
मसवड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या संयुक्त पथकाने कुर्नेवाडी तालुका मान येथील वृद्ध दाम्पत्यावर झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा अवघ्या 48 तासात छडा लावत 7 आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींकडून सुमारे 65,000 रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कुर्नेवाडी गावच्या हद्दीतील मिसाळ वस्ती येथे शेतातील घरात राहणारे प्रल्हाद मिसाळ वय 65 व त्यांची पत्नी सुलबाई मिसाळ वय 62 हे 4 मे 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घराच्या सोफ्यात झोपले होते. यावेळी अज्ञात आरोपींनी घराच्या सोफ्याचे ग्रिल आतून उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याला दाबून धरत मारहाण केली व चाकूचा धाक दाखवत प्रल्हाद मिसाळ यांच्या गळ्यातील सोन्याची 4 बदाम, सुलबाई मिसाळ यांचे मंगळसूत्र, कानातील सोन्याची फुले तसेच रोख रक्कम असा एकूण 72,200 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वृद्ध दाम्पत्याकडून माहिती घेत आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणी प्रल्हाद ज्ञानू मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, वडूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. मसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमन व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली 2 विशेष पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावा न मिळाल्याने तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. तसेच अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वृद्ध दाम्पत्यही प्रचंड घाबरलेले असल्याने आरोपींबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. मात्र पोलिसांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान दादा अण्णा बुधावले, संजय अण्णा बुधावले, महादेव अण्णा बुधावले, हर्षद युवराज बुधावले, ऋतिक भारत बनसोडे तसेच 2 विधी संघर्षग्रस्त बालक सर्व राहणार वरकुटे मलवडी तालुका मान यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 2 विधी संघर्षग्रस्त बालकांवरही नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 9 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत. माहिती मिळताच मसवड पोलीस स्टेशनने तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी फिर्यादी यांच्याकडून माहिती घेतली आणि तात्काळ आरोपीचा शोधही सुरू केला. यातील फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही स्वतः माननीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, LCBचे PI विश्वजित घोडके यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पोलीस मसवडचे प्रभारी अधिकारी पोमन साहेब आणि LCBचे PSI शिंगाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली आणि त्यांनी तात्काळ सदर गुन्ह्याचा तपास चालू केला. सदर गुन्ह्याचा तपास त्यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारांच्या मार्फत तपास केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना 48 तासातच यश आलेलं आहे आणि यातील एकूण 7 आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे. त्यापैकी 2 विधी संघर्षित बालक निष्पन्न झालेली आहेत. सदरचे 5 मोठे वयाने मोठे आहेत आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालक आहेत. त्यांना सगळ्यांना अटक केल्यानंतर त्यांची आता 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. सदर आरोपींच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यात 72,000चे एकूण दागिने गेलेले होते सोन्याचे आणि रोख रक्कम. त्यापैकी सुमारे 65,000ची दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्याच्या तपासात एक वापरलेली एक मोटरसायकल जप्त केलेली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी दादा बुधावले, संजय बुधावले, महादेव बुधावले, हर्षद बुधावले, ऋतिक बनसोडे हे आरोपी अटक केलेले आहेत आणि 2 विधी संघर्ष बालिकांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केलेला आहे.